नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नवीन नवरीबाईचा जो ब्लाऊज होता त्याला आपण डबल पट्टीची पायपिंग केली होती. त्याच ब्लाऊजला आज आपण मोंड्याचं माप घेऊन बाही तयार करणार आहोत. चला तर मग आता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया. हा आपला 33 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, ज्याची तयार उंची आहे 13.5 इंच. आता आपण ह्याची रुंदी मोजून घेऊया. पाहू शकता या ठिकाणी ब्लाऊज पीस कटिंग कमी पडल्यामुळे फक्त पाऊण इंच आपण या ठिकाणी माया सोडलेली आहे. तर आता आपल्याला मोंढ्याचं माप मोजून घ्यायचं आहे आणि बाही तयार करायची आहे. मोंढ्याचं माप आपण अशा प्रकारे दोन्ही मोंढे एकमेकांवर व्यवस्थित ठेवून मोजून घ्यायचं आहे. 9 इंच आपला इतका हा दोन्ही मोंढे आलेले आहेत, म्हणजे 9 आणि 9 18, 9 + 9 18, 18 इंचाची आपल्याला या ठिकाणी बाही लागणार आहे तयार. तर त्यासाठी आपण अस्तर घेऊया. चार पदरी घडी आपल्याला अस्तरची या ठिकाणी टाकून घ्यायची, कारण आपल्याला दोन्ही बाह्या एकाच वेळेस कटिंग करायच्या आहेत. आपण 4 पदरी अस्तरची घडी घालून घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला ही घडी टाकायची, कुठलाही पार्ट खालीवरी झालेला कामा नाही. आता आपल्याला या ठिकाणी बाहीचं माप टाकायचे. आपल्याला 3.5 इंचाची तयार बाही करायची आहे. त्यासाठी आपण उंची घेऊया 4.5 इंच, कारण अस्तर जोडताना खालच्या साईडला अर्धा इंच आणि बाही जोडताना वरच्या साईडला अर्धा इंच गेलं तर 3.5 इंचाची आपली ही तयार बाही होणार आहे. अशा प्रकारे बाहीची रुंदी पण टाकायची. मोंड्याच्या साईडला पण ज्या ठिकाणी आपली फिटिंग असते त्या साईडला पण बाहीची उंची टाकायची आणि दंड घेराची उंची टाकून घ्यायची. तर या ठिकाणी आपण दंड घेराची उंची 2.25 इंच इतकी टाकणार आहोत. आता आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आपण जिथून उंची मोजली होती त्या ठिकाणाहून आपल्याला अशा प्रकारे थोड्या तिरक्या रेषेमध्ये बाहीला आकार द्यायचा आणि त्याच्याच खाली 1 इंच मधोमध अंतर घेऊन आपल्याला मच्छीकट आकार देऊन घ्यायचा आहे. हा खालचा जो आकार आहे ते समोरच्या साईडचा आहे. दोन्हीच्या मधलं 1 इंच अंतर आलं पाहिजे. आता आपल्याला दंड घेर टाकायचा आहे. दंड घेर आहे 13.5 म्हणजेच 7.25 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 7.25 इंच. तर अशा प्रकारे आपण आपली बाही पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याचं कटिंग करायचंय. सर्वप्रथम आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा. आता आपल्याला ही जी बाही आहे आपण 4 पदरी करून टाकलेली, तिला आता उघडून 2 भागामध्ये करायचं. अशा प्रकारे आता दुहेरी करून नंतर समोरचा जो मच्छीकट आहे तो कट करायचा. चारही भाग एकत्र चौपदरी घडी करून मच्छीकट कटिंग करायचा नाही, नाहीतर आपल्या दोन्ही एकाच साईडच्या बाह्या तयार होतात. त्यामुळे बाही उघडूनच समोरचा आकार कट करायचा. तर अशा प्रकारे आपली ही अस्तरची बाही कटिंग झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज पिसावरती बाही टाकायची. ब्लाऊज पिसावरती बाही टाकून कापड आपल्याला जेवढा लागेल तेवढा कट करून घ्यायचा. त्याआधी आपण ही जी लेस आहे ती पूर्ण काढून घेऊया. लेस काढत असताना अगदी व्यवस्थितपणे काढायची, जेणेकरून कापड पण खराब नाही झाला पाहिजे. आता आपण ही पूर्ण लेस काढून घेतलेली आहे. त्याचे एक्स्ट्राचे धागे वगैरे जे लोंबायलेले आहेत ते ना पूर्ण काढून घ्यायचे व्यवस्थित. पाहू शकता ही आपली लेस आहे 3.5 इंचाची. सर्वप्रथम आपण कापडाची बाही तयार करून अस्तरच्या बाहीला जोडून घेऊया आणि नंतर लेस लावून घेऊ. तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, जेणेकरून मोंढ्याच्या मापावरून बाही कटिंग कशी करायची ते तुम्हाला समजणार आहे आणि अस्तर पण कशा जोडायचा.
अशा प्रकारे दोन्ही भाग एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचे उलटे सहसे पाहून. आणि ह्याच्यावरती आपल्या बाह्या ज्या आहेत त्या कटिंग केलेल्या त्या ठेवायच्या. अशा प्रकारे आपण कटिंग केलेल्या बाह्या ठेवून अस्तर आणि पीस कटिंग करून घ्यायचं. पीस आपल्याला थोडे एक्स्ट्राच कट करायचे. आता आपण ब्लाउज पीस पण कटिंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे जे ब्लाउज पीस आहे ते आपल्या अस्तरच्या बाहीला जोडून घ्यायचंय. अस्तरच्या बाहीला आपण ब्लाउज पीस जोडून घेऊया. त्यासाठी हे दोन्ही भाग वेगळे वेगळे करायचे. असा जो खोल भाग आहे तो ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवायची. एका साइडने खोल बाही ठेवायची आणि एका साइडने उंच भाग ठेवायचा. उजवी आणि डावी बाजू ज्याला आपण म्हणू शकतो. उजवी बाजू म्हणजे उजवी बाजू जोडताना खोल भाग समोरून येतो आणि डावी बाजू जोडताना उंच भाग समोरून येतो. तशा प्रकारे ह्याला आपण तयार करून घेऊया. अर्धा इंच आपल्याला शिलाई द्यायची. अर्ध्या इंचावर पूर्ण आपल्याला बाहीवर शिलाई समोरच्या भागाला देऊन घ्यायची. दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंच शिलाई देऊन पिसाला अस्तर जोडून घ्यायचा. अशा प्रकारे अर्धा इंचावर आपण हे अस्तर जोडलेलं आहे. आता ह्याच्यावरती दाब शिलाई करून घ्यायची. दाब शिलाई झालेली आहे. आता आपण खालच्या साईडला ही आपली अस्तरची बाही दुमडून वरच्या साईडला पण एक शिलाई करून घ्यायची किंवा मग तुम्ही लेस ठेवून डायरेक्ट शिलाई पण करू शकता लेस सकट. अशा प्रकारे दाब शिलाई केल्यामुळे अगदी व्यवस्थितपणे आपली ही जी बाही आहे खालच्या साईडला दुमडल्या जाते. तर पूर्ण बाहीला आपण वरच्या साईडने पण ब्लाउज पिसासोबत जोडून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण बाही आपण अस्तर सोबत जोडून घेतलेली आहे. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचा. एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून टाकलेलं आहे. आता आपल्याला ह्याला लेस लावून घ्यायची. आपली लेस खूप मोठ्या साईजची आहे. अशा प्रकारे लेस ठेवायची आणि त्याच्यावरती बाही ठेवून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची.
शिलाई करत करत धागे वगैरे मध्ये आले असेल तर ते कटिंग करून टाकायचे. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण लेस खालच्या साईडने जोडून घेतलेली आहे. आता ह्याला वरच्या साईडने पण शिलाई करून घ्यायची आणि लेस पक्क्या पद्धतीने जोडून घ्यायची. पूर्ण बाहीला लेस जोडून घ्यायची. अशा पद्धतीने आपण ही लेस जोडून घेतलेली आहे. वरच्या साईडला शिलाईमध्ये पाठीमागून शिलाई केल्यामुळे आला नाही तो वरचा भाग, तो शिलाई करून व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि एक्स्ट्राची जी लेस राहिलेली आहे ती कटिंग करून टाकायची. तर मग मोंडाचं माप घेऊन आपण डायरेक्ट बाही कटिंग केलेली आहे. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया आपल्या ब्लाऊजला बाही कशी जोडायची आणि बाहीला फिटिंग कसं करायचं ते. तर मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.